और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन्स, वाटर प्यूरिफायर, आरओ प्लस यूवी, आटा चक्की, वाटर डिस्पेंसर्स, वाटर कूलर्स, मिनी रेफ्रिजरेटर्स, सभी अप्लायंसेस बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एका सासूने तिच्या जोडीदारासह तिच्या नातवाची नोकरी आणि पैसे मिळवण्यासाठी तिच्या सुनेची हत्या केली आणि वालधोनी पुलाखाली मृतदेह लपवून ठेवला। ही घटना कल्याण पूर्वेतील करपेवाडी येथील न्यू जिमी बाग येथे घडली आहे। शनिवारी हत्येचा खुलासा करताना कल्याणचे एसीपी कल्याणजी घाटे म्हणाले, लताबाई नाथा गांगुर्डे वय 60 वर्ष नावाच्या महिलेने तिचा जोडीदार जगदीश महादेव म्हात्रे यांच्यासोबत मिळून 1 जानेवारीच्या रात्री तिची सून रुपाली विलास गांगुर्डे वय 35 वर्ष हिची लोखंडी रॉडने हत्या केली। त्यांनी पोलिसांना दिशाभूल करण्यासाठी खोटा बेपत्ता व्यक्तीचा अहवाल दाखल केला। पोलिसांनी तिला बेवारस मृतदेहाचा फोटो दाखवला तेव्हा लताबाईंनी तिच्या सुनेला ओळखलं। महात्मा फुले पोलिसांनी या हत्येचा तपास केला असता पैशांसाठी आणि सरकारी नोकरीसाठी सुनेची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा समोर आलाय। पोलिसांच्या म्हणण्यानुसार रुपालीचा पती विलास गांगुर्डे रेल्वेत काम करत होता। सप्टेंबर 2025 मध्ये त्याचं निधन झालं। पतीच्या मृत्यूनंतर रुपालीला अंदाजे 10 लाख रुपये वारसा मिळाले। सासू लताबाई यांचे लक्ष या पैशावर होतं। विलासच्या जागी अनुकंपा तत्वावर तिचा नातू वंश याला रेल्वेत नोकरी मिळवून द्यायची होती, तथापि रुपालीने अल्पवयीन असल्यानं तिने स्वतः नोकरीसाठी अर्ज केला। यामुळे संतप्त झालेल्या सासूने तिच्या सुनेचा खून करण्याचा कट रचला आणि तिच्या साथीदारासह 1 जानेवारीच्या रात्री तिची हत्या केली। पोलिसांनी सध्या लताबाई आणि तिचा साथीदार जगदीश म्हात्रे यांना खुनाच्या आरोपाखाली अटक केली आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। महात्मा फुले पोलीस स्टेशन कल्याण पश्चिम येथे काल एक बातमी मिळाली होती की एक अननोन महिला आहे, वालधोनी ब्रिजच्या खाली तिचा मृतदेह पडलेला आहे। त्या अनुषंगाने माहिती मिळाल्याच्या नंतर आमचे MFC पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी अंमलदार घटनास्थळी गेले। वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री परदेशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला। त्यांनी त्या महिलेचा रीतसर आम्ही पंचनामा केला। त्याच्याबद्दल अकस्मात मृत्यू रजिस्टरला नोंद घेण्यात आली, चौकशी सुरू केली। त्या दरम्यान एक महिला पोलीस स्टेशनला आली व तिची सून हरवल्याची तक्रार आमच्याकडे देत होती। तिला जेव्हा फोटो दाखवला त्या महिलेचा तर तिने ते ओळखला की ही माझी सून आहे। परंतु आम्ही जेव्हा चौकशी करत असताना आम्हाला दाट शंका आली की हिला कोणीतरी मारलेलं आहे। मग आम्ही आमचा तपास सुरू केला। महात्मा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री नाईक, पोलीस निरीक्षक श्री नागरे आणि त्यांची टीम वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत असताना त्यांना त्या मैताच्या सुनेवरच जास्त सासूवर संशय आला आणि सून ही त्यांना ग्रॅज्युटीचे पैसे देत नव्हती। त्या कारणास्तव सासूचा राग होता, तर सासूने तिचा त्याच्या राहत्या घरी संध्याकाळी बोलवून करपेवाडी कोळशेवाडी येथे त्याच्या साथीदाराच्या साह्याने मारहाण करून तिचा मृत्यू घडून आणला आणि तिचा मृतदेह कुणाला समजू नये म्हणून वालधोनी ब्रिजच्या खाली टाकला, असं तपासात निष्पन्न झाल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये 2 आरोपी आम्ही अटक केलेले आहे। त्यांनी रॉड वापरलेला आहे, रॉडच्या साह्याने डोक्यावर शरीरावर मारहाण केलेली आहे आणि तिला गंभीर दुखापत करून जीवेठार मारलेला आहे। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।